जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर, सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण सेतू अभ्यासचा पहिला टप्पा पार केला आहे. या पहिला टप्पा पार केल्यानंतर कालच आपली चाचणी क्रमांक 1 झाली आहे. 15 दिवसात आपण जे काही शिकलो, अभ्यासलो त्यावर आधारित ही चाचणी होती. सर्वांनी पेपर सोडवले आहेत. पेपर गठ्ठ्यात आहे. कोणाला किती गुण मिळाले हे लवकरच तुम्हाला कळेल. आज आपला सेतू अभ्यासमधला 16वा दिवस. आजचा विषय आहे भाषा, अक्षरगट क, म, ल, आ. चला तर मग सुरू करूया आजचा अक्षरगटाचा सराव. तर मित्रांनो, पहिली इयत्तामध्ये ज्या क्षमता प्राप्त झाल्या नाहीत किंवा ज्या राहिल्या आहेत त्या क्षमतांच्या प्राप्त व्हाव्यात, त्यावर प्रभुत्व संपन्न व्हावं म्हणून शासनाने हा सेतू अभ्यास कोर्स सुरू केला आहे. यात आज शिकवलेला घटक आपला पहिलीला झालेला आहे. ऑनलाईन ऑफलाईन सराव पेपरच्या माध्यमाने आपण त्याचा सरावही घेतला आहे. तरीसुद्धा आज आपण शासन निर्णयाप्रमाणे आजचा आपला विषय सुरू करत आहोत. आपल्यासमोर जी अक्षरं आपण घेणार आहोत ती बघू चला. एक अक्षर आहे, तर त्या अक्षरा शेजारी चित्र आहे. बघा, कपाचं चित्र आहे. सापडतं का बघा कपाचं चित्र? सापडलं? शब्बास, बोट ठेवा. कप, त्याच्या शेजारी कपाट, तुम्ही पण म्हणायचे. चला परत कपावर बोट ठेवा. कप, कपाट, कढई, कणीस. बरोबर? परत म्हणा. कप, कपाट, कढई, कणीस. कोणत्या अक्षराने सुरू होतंय बरं? सांगा बरं. येते का लक्षात? कप, कपाट, कढई, कणीस. बरोबर, क अक्षराने सुरू होतोय. या गोष्टी कळण्यासाठी आपण ध्वनीची जाण यामध्ये आपण सराव घेतलेला आहे. त्यासाठी विविध उपक्रम, प्रात्यक्षिक घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला ओळखू आलंय. मग क ने सुरू होते म्हणून इथे जे अक्षर आहे कपाच्या शेजारी त्याला म्हणतात क. बोट ठेवा, म्हणा क, 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 क. शब्बास. आता हा क कुठेही तुम्हाला सापडला ना तरी तो तुम्हाला ओळखू आला पाहिजे. मग कचा सराव कसा करता येईल? एखादा जुना पेपर घ्या, त्याच्यामध्ये जिथे जिथे क दिसेल तिथे त्या क ला गोल करायचा. मग क एकटा असेल तरी गोल करायचा, शब्दामध्ये असेल तरी गोल करायचा, त्याला स्वर जोडले असतील काना, मात्रा, वेलांटी, उकार तरी सुद्धा गोल करायचा. पण आपल्याला गर्दीमध्ये सुद्धा क ओळखू आला पाहिजे. पुढची चित्र आहेत बघा. आहे, दिसतंय मांजर. दिसली मांजर. पुढचं चित्र काय आहे? बरोबर, माकड. त्याच्या पुढे काय दिसतंय? बरोबर, मोर. त्याच्या पुढे काय दिसतंय? बरोबर, मासा. आपण हे सगळे चित्र आहेत त्यांची नावं परत एकदा उजळणी करू. माझ्या मागे म्हणा. मांजर, माकड, मोर, मासा. शब्बास. मग कशाने सुरू होत आहे हे? बरोबर, कोणत्या अक्षराने सुरू होत आहे? म. चला तर मग पुढचा जो अक्षर आहे तो आहे, आपण चित्रावरून समजू. पहिले चित्र बघू. बघा, तुमच्या समोर चित्र आहे. दिसतंय? काय आहे? ओळखू येत आहे? सांगा बरं. बरोबर, नसेल ओळखू येत मी सांगतो. लसूण. त्याच्या शेजारी बरोबर लाडू. पुढे लिंबू आणि त्याच्या पुढे लेझिम. लेझिम तुम्ही पाहिलेली नसेल, पण जेव्हा तुम्ही शाळेत याल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच लेझिम पाहायला भेटेल. मग माझ्या मागे म्हणा. लसूण, लाडू, लिंबू, लेझिम. बरोबर. मग कशाने सुरू होत आहे हे अक्षर? बरोबर, कशाने सुरू होत आहे? ल ने. मग चला माझ्या मागे ल म्हणा. ल, बोट ठेवा. ल, 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 ल. पुढचं अक्षर बघू आपण. बघा काय आहे. पहिले चित्र बघू. कसलं चित्र आहे बघा बरं.
बरोबर. आगगाडी. हिरव्या रंगाचं जे फळ दिसतंय ना त्याला आवळा म्हणतात. पाहिला असेल, नसेल पाहिला तर पप्पा मम्मीला आणायला लावा, खाऊन पहा. त्याची चव थोडी तुरट असते पण तब्येतीला चांगली असते. आरसा आणि आंबा. माझ्या मागे म्हणा, आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. कशाने सुरू झालंय? बरोबर, आ. त्यानंतर आपण आता जे अक्षर बघितले आहेत ते अक्षर आहेत 4. क, म, ल, आ. बोट ठेवा. क, बरोबर बोट ठेवा. क, म, ल, आ. सराव करा. मग हे क, म, ल, आ. तुमचं जे पुस्तक असेल समजा आपलं भाषेचं, पेन्सिलने गोल करा. पेन्सिलने जर गोल केला ना तर तुम्हाला ते परत खोडता येईल. मग क ला गोल करा, म ला चौकोन करा, ल च्या खाली अंडरलाईन मारा, अ च्या खाली टिंब द्या, म्हणजे तुम्हाला ओळखू येईल. मग पुस्तकामध्ये जेवढे क असतील, म असतील, ल असतील, आ असतील ते शोधा. सापडतील तुम्हाला. जेवढा सराव करा तेवढा आपला फायदा होईल. पुढे आहे एक गुरुजी बसलेले आहेत बघा, आणि ते गुरुजी आपल्या मुलांना शिकवत आहेत. मग गुरुजींच्या उजव्या हातामध्ये काय आहे बघा बरं? बरोबर, काय आहे? म. आणि डाव्या हातामध्ये एक उभी रेष आहे, त्याला म्हणतात काना, म्हणजे तो स्वर आहे आ. बरोबर. मग म आणि आ दोन्ही जवळ आणले बघा गुरुजींनी दुसऱ्या चित्रात. म अधिक आ, म अधिक आ झाला मा, म अधिक आ झाला मा. मग क अधिक आ बरोबर का, प अधिक आ बरोबर पा, स अधिक आ बरोबर सा, ब अधिक आ बरोबर बा. असा सराव करायचा. मग ख अधिक आ खा, च अधिक आ चा. नक्की तुम्हाला जमेल. मग असा सराव गुरुजी आपल्या मुलांचा घेत आहे. मग आता कोरोना आहे, तुम्ही शाळेत येत नाहीयेत, मी तुमच्यापर्यंत पोहोचणं बरोबर नाही. मग आपण काय करू शकतो? पालकांच्या मदतीने, आपल्या घरी ती ताई असेल, आजी असेल, बाबा असतील, त्यांच्या मदतीने काय करायचा? सराव करायचा. मग इथे काही सोपे सोपे अक्षर दिलेत बघा. पहिल्या ओळीत जे अक्षर आहे त्याला स्वर नाही. मग वाचा बरं, बोट ठेवा. माझ्या मागे पण म्हणा, कल, मल, कमल. परत वाचा आपण, कल, मल, कमल. खालच्या ओळीत बघा, मलम, कलकल, मलमल. परत मलम, कलकल, मलमल. छब्बास. शेवटची ओळ बघा. आता इथे मात्र आ आहे. कला आ आला आहे म्हणून काल, मला जोडून आ आला आहे म्हणून माल, क परत ल ला जोडून आ आला आहे म्हणून कला, आणि मला म नंतर पुन्हा ल ला जोडून आ आला आहे म्हणून मला. मग शब्द काय झाले? काल, माल, कला, मला. शब्बास. परत काल, माल, कला, मला. हे शब्द वाचत असतानाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकायचा. आणि अजून एक स्वाध्याय आहे, ही शब्द पाहायची आणि ती आपल्या वहीत लिहायची. आपण एकदा वाचू बघा. काम, मला, लाल. काम, मला, लाल. बोट ठेवताय ना? बरोबर. आला, काका, मका. अशा प्रकारचा सराव आपल्याला करायचा आहे आणि त्याचा अभ्यासाचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे. पुढे आपला विषय आहे गणित, म्हणजे मॅथमॅटिक्स. आजपर्यंत आपण गणित विषयामध्ये 41 to 50 इथपर्यंत अंकांचं ज्ञान मिळवलंय. नंबरची ओळख झाली आहे वस्तू आणि चित्राच्या सहाय्याने. आज आपण 51 to 60 हे नंबर्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही नंबर्स उदाहरणादाखल मी घेतले आहेत बघा. आपल्या समोर आता तुमची ओळख झाली असेल, ब्लॉक्स आहेत, ते एकमेकावर रचलेले आहेत. एका ब्लॉक्स जे रचलेले आहेत त्या पहिल्या संचामध्ये किती ब्लॉक्स आहेत? 10 युनिट्स. आपला सराव झालेला आहे. वाटत असेल तर आपण पुन्हा एकदा मोजू शकता, काही हरकत नाही. मग पहिल्या याच्यामध्ये 10 युनिट्स आहेत, दुसऱ्या याच्यात 10 युनिट्स आहे,
तिसऱ्या ह्याच्यात सुद्धा 10 युनिट्स आहे, चौथ्या ह्याच्यात 10 युनिट्स आहे आणि पाचव्या ह्याच्यात 10 युनिट्स आहे. मग 10चे गठ्ठे किती आहेत बघा बरं. 1 बोट ठेवा, 2 3 4 5. किती 10 झाले? 5 10 झाले. 5 10 म्हणजे किती विचार करा. बरोबर, 5 10 म्हणजे 50. आपल्याला हे येत आहे. 5 10 म्हणजे 50. मग टेन्समध्ये किती लिहा? बरोबर 5. आता ब्लॉक्स मोजू जे सुट्टे आहेत. मोजा 1 2 3. सुट्टे ब्लॉक्स म्हणजे काय? बरोबर, सुट्टे ब्लॉक्स म्हणजे युनिट. मग किती युनिट? 3 युनिट. मग 5 टेन्स 3 युनिट. मग 5 टेन्स म्हणजे 50. 50 टेन्स 3 युनिट. 50 टेन्स प्लस 3 युनिट झाले 53. सोपं आहे. 53. 50 टेन्स 3 युनिट्स 53. पुढे बघू आपण. आता मी तुम्हाला टेन्समध्ये लिहून दाखवणार नाही, हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे. पुढे आहे मण्यांची माळा आहे. प्रत्येक माळामध्ये टेन्स मणी आहे. याचाही आपला सराव झाला आहे. टेन्स मनी म्हणजे 10 युनिट. मग किती माळा आहेत मोजा, बोट ठेवा. 1 2 3 4. मग किती 10 झाले? 5 10 झाले. मग 5 टेन्स म्हणजे किती? बरोबर 50. आता सुट्टे मनी मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर. मग 5 टेन्स म्हणजे 50 आणि 9 युनिट्स म्हणजे 9. मग 5 टेन्स 9 युनिट्स म्हणजे 5 टेन्स प्लस 9 युनिट्स म्हणजे 59. 5 टेन्स प्लस 9 युनिट्स म्हणजे 59. मग 50 प्लस 9 59. जमतंय ना? सोपं आहे. पुढे बघा. आपल्यासमोर काडीच्या पेटीच्या काडीतले गठ्ठे आहेत. आपण ते गठ्ठे करायला शिकलेलो आहोत. किती गठ्ठे आहेत बघा. 1 2 3 4 5. मग किती 10 झाले? 5 टेन्स. मग 5 टेन्स म्हणजे 50. बरोबर. युनिट्स आहे का रे इथे? नाही. मग 5 टेन्स म्हणजे 50. टेन्समध्ये 5 आणि युनिट्समध्ये 0. जमेल ना? नक्की जमेल. नाही जमलं पालकांची मदत घ्या किंवा मला फोन करा. आता इथे काही बॉक्स आहे, जे एम्प्टी बॉक्स आहे, रिकामे बॉक्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संख्या लिहायची. पहिल्या बॉक्सपासून सुरुवात करू. 51. नंतर 52 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर किती येईल? बरोबर 53. हा जो स्वाध्याय आहे हा आपण पूर्ण करायचा आहे. तसेच चित्राच्या मदतीने मला 51 to 60 वहीवर लिहायचं आणि त्याचा फोटो काढून टाकायचा आणि काही संख्यांचा व्हिडिओ बनवून टाकायचा. पुढे आहे इंग्रजी. इंग्रजीमध्ये आपण सिक्वेन्स बघणार आहोत. सिक्वेन्स म्हणजे क्रम. एखादी घटना घडत असतानाचा योग्य क्रम. मग हा आपण क्रम कुठे बघितला आहे? पदार्थ बनवताना. समजा चहा बनवायचा आहे तर पहिली कृती कोणती, दुसरी कृती कोणती, तिसरी कृती कोणती, चौथी कृती कोणती, शेवटची कृती कोणती, हे आपल्याला माहीत. जर उलटं पालटं झालं तर मात्र चहाच तयार होणार नाही. मग इथे आपल्याला इंग्लिशमध्ये सिक्वेन्स लावायचा. मग एखादी घटना असेल, एखादा प्रसंग असेल, गोष्ट असेल, त्याचा योग्य क्रम लावता आला पाहिजे. मग इथे एक छोटीशी घटना आहे, ज्याला आपण गोष्टसुद्धा म्हणू शकतो. मग ही घटना जी आहे, हे जे चित्र आहे, याच्यावरून आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. बघा, पहिल्या चित्रामध्ये टब आहे. टबमध्ये डॉग बसलेला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी आहे आणि डॉगचं अंग पुसते. तिसऱ्या चित्रामध्ये काय होते बघा. तिसऱ्या चित्रामध्ये डॉग आहे. डॉगच्या खाली चॉकलेटी रंगाचं काहीतरी दिसतंय. काय असेल सांगा बरं. बरोबर, चिखल आहे. आणि पुढच्या चित्रामध्ये डॉगला काय घातली जात आहे? आंघोळ घातली जात आहे. आता हा क्रम आपल्याला लावायचा आहे. क्रम लावताना पहिलं चित्र कोणतं, दुसरं चित्र कोणतं, तिसरं चित्र कोणतं आणि चौथं चित्र कोणतं. 4 चित्र आहेत. 4ही चित्राचा क्रम लावायचा आहे. इथे मात्र जे चित्र दिले आहे त्याचा क्रम उलटा पालटा आहे. मग बघा, मी तुम्हाला ती गोष्ट किंवा तो प्रसंग इंग्रजीमध्ये सांगतो. वन डे माय डॉग केम प्लेइंग इन द मड. वन डे माय डॉग केम प्लेइंग इन द मड. मग काय झालं? एक दिवशी माझा कुत्रा चिखलात खेळून आला.
मग चित्र बघा आता. एक दिवशी माझा कुत्रा चिखलात खेळून आला. मग इंग्रजीमध्ये मी काय सांगितलं? वन डे माय डॉग केम प्लेइंग इन द मड. बरोबर, किती नंबर चित्र आहे? बरोबर, किती नंबर चित्र आहे? 3. मग ते किती नंबरला येईल? 1. शाबास. पुढे काय झालं बघा, परत पहिल्यापासून वाचतो मी. वन डे माय डॉग केम प्लेइंग इन द मड. ही वॉज फर्स्ट बाथ इन सोफी फोम टब. मग मी काय केलं? त्या कुत्र्याला साबणाचं पाणी असलेल्या टबमध्ये ठेवलं. त्या कुत्र्याला साबणाच्या पाणी असलेल्या टबमध्ये ठेवलं. आता हे दुसरा क्रमांक आहे. पहिल्यांदा कुत्रा चिखलात खेळून आला, मग ते कुत्रा उचललं कुत्र्याचं पिल्लू आणि कुठे ठेवलं? टबमध्ये ठेवलं. मग कितवं चित्र? 1 नंबरचं चित्र. किती नंबरला आलं? 2 नंबरला. 3 नंबरला आलं, कुत्रं उभं आहे, खाली चिखल आहे, हे 1 नंबरचा. 2 नंबरचं चित्र आलं, कुत्रा टबमध्ये बसलेला आहे. आता 3 नंबरचं चित्र कोणते बघू आपण. पुढे वाचतो मी. अँड दॅन, नंतर काय केलं बघा? इन अ शॉवर विथ क्लीन वॉटर. दॅन इन अ शॉवर विथ क्लीन वॉटर. स्वच्छ पाण्या असलेल्या शॉवरने त्याला पुन्हा आंघोळ घातली. बरोबर, कितवं चित्र? 4थं चित्र. बरोबर. पहिलं चित्र आहे कुत्रा उभा आहे, खाली चिखल आहे. दुसरं चित्र आहे कुत्रा टबमध्ये बसलेला आहे, साबणाचं पाणी आहे. तिसऱ्यामध्ये कुत्र्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली आहे. आणि शेवटी फायनली द टॉवल वाईप हिज लिम्स. टॉवेलने त्याचं अंग स्वच्छ पुसलं. मग ही गोष्ट कशी तयार झाली ते बघा. परत इंग्रजीत सांगतो. वन डे माय डॉग केम प्लेइंग इन द मड. ही वॉज फर्स्ट बाथ इन अ सोपी फोम टब अँड दॅन इन अ शॉवर विथ क्लीन वॉटर. फायनली द टॉवेल वाईप इज लिम. म्हणजे माझा कुत्रा एक दिवस चिखलात खेळून आला, त्याला मी टबमध्ये बसवलं, त्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली आणि शेवटी त्याचं अंग स्वच्छ टॉवेलने पुसलं. असा हा चित्राचा क्रम आहे. तो आपल्याला व्यवस्थित लावता आला पाहिजे. चित्र पाहिल्यानंतरच आपल्याला कळतं की चित्र पहिलं कोणतं असेल, दुसरं. याच्यासाठी आपला काय झाला पाहिजे? सराव झाला पाहिजे. असा सराव झालेला आहे. आपण सुद्धा एखादी आपल्याला माहिती असलेली गोष्ट असेल, तिचं छोटे छोटे चित्र काढा, क्रम उलटे पालटे लावा आणि पुन्हा नव्याने ज्या क्रमाने पाहिजे त्या क्रमाने लावा. हा विषय झाल्यानंतर पुढे आपण बघणार आहोत विथ प्रॉपर वर्ड्स इन द ब्लँक प्लेस. काय करा? योग्य शब्द रिकाम्या जागी भरा. मग रोहन वेंट इज अंकल हाऊस. काय झाले? रोहन त्याच्या काकांच्या घरी गेला. रोहन वेंट हिज अंकल हाऊस. रोहन त्यांच्या काकाच्या घरी गेला. पहिल्यांदा काय झालं बघा? फर्स्ट ही सॉ. त्याने पहिल्यांदा काय बघितलं बघा बरं? काय आहे? मांजर. पहिल्यांदा काय बघितलं? मांजर. मग ही सॉ हिज कॅट. त्यानंतर दॅन ही सॉ हिज काय? डॉग. दॅन ही सॉ इज डॉग. नंतर बघितलं त्याने कुत्र्याचं पिल्लू. डॉग म्हणा किंवा पपी म्हणा. मग दॅन ही सॉ हिज पपी. आणि पुढे काय बघितलं बघा? लास्टली ही सॉ हिज रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. मग बघा, रोहन वेन इज अंकल हाऊस. रोहन काकांच्या घरी गेला. फर्स्ट ही सॉ कॅट. त्याने पहिली मांजर बघितली. दॅन ही सॉ डॉग. नंतर किंवा पपी. त्याने कुत्र्याचं पिल्लू बघितलं. आणि शेवटी बघितलं काय बघितलं? शेवटी त्याने बघितला ससा. लास्टली ही सॉ हिज रॅबिट. ही लव्ह हिज पेट्स. रोहनला पाळीव प्राणी आवडतात. बरोबर. पुढचा भाग आहे आपला अरेंज द सिक्वेन्स इन प्रॉपर ऑर्डर. मग अशीच आपण बघितलं योग्य क्रमाने चित्र लावायचे. मग बघा इंग्रजीमध्ये दिलंय फर्स्ट आय पिक बुक. मी माझं पुस्तक शोधलं. दुसरं आहे नेक्स्ट आय फाइंड प्लेस सीट. मी मला बसायला जागा शोधली. आणि शेवटचं आहे लास्टली आय लुक ॲट माय बुक. मग हे जे शब्द आहेत, हे वाक्य आहेत, या वाक्यांची जोडी चित्राला लावायची. पहिलं काय आहे? फर्स्ट आय पिक अ बुक. मी माझं पुस्तक
घेतलं. नेक्स्ट, आय फाइंड प्लेस टू सीट. मी बसण्यासाठी जागा शोधली. लिस्ट, आय लुक ॲट माय बुक. जोड्या लावायच्या किंवा त्या चित्रापुढे लिहायचं. हे 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे. हे चित्र वाक्याशी संबंधित नाही. वाक्य वेगळं आहे, समोरचं चित्र वेगळं आहे. तुम्हाला त्याच्या क्रम लावायचा, सिक्वेन्स लावायचा. मित्रांनो, आज आपला 16वा दिवस. 16व्या दिवसामध्ये आपण अक्षरगट बघितला. अक्षरगट नंतर गणितामध्ये 51 to 60 पर्यंतचे नंबर बघितले. गोष्ट ऐकून त्या चित्रांचा क्रम कसा लावायचा ते बघितलं. असा हा आपला आजचा अभ्यास, सांगितलेला अभ्यास आपण व्हॉट्सअप ग्रुपवर नेहमीच पाठवतात. त्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांचं कौतुक आणि आभार. आजचा हे अभ्यास व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की पाठवा. मी वाट बघतोय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.